श्री स्वामी समर्थ। आज मी बनवणार आहे खरबुजा ज्यूस। त्याला लागणारे साहित्य आळीव आहे, हे मी 1 तास अगोदर भिजून ठेवलेलं आहे, बघू शकता। आणि साबुदाणा आहे, हे 1 तास मी अगोदर भिजवलेला आहे। आणि हे साखर आहे 4 चम्मच, काजू आणि बदाम आणि 2 खरबूज। छान असं चिरून घेतलेलं आहे मी। उन्हाळा स्पेशल बनवत आहे मी। आणि आळीव पण शरीराला खूप छान असते, थंड असते आळीव आणि साबुदाणा पण। आणि हे ज्यूस मी आहे ना मिक्सीमध्ये धरलेलं आहे। आणि हे ज्यूस आहे ना 1 तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करायला। आणि साबुदाणा मी गरम पाणी ठेवलेलं होतं अगोदर, त्या पाण्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे। साबुदाण्याला छान शिजवून घ्यायचं। छान म्हटलं तर आपण साबुदाण्याची खीर वगैरे करतो ना, त्या प्रकारे। आणि मी कस्टर्ड पावडर टाकत आहे, 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड। असं छान मी एकजीव करून घेऊन राहिलेले आहे, बघू शकता। जेणेकरून गुठळ्या होणार नाही। आणि एकीकडे मी दूध पण गरम करून राहिलेले आहे। मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, छान शिजू दिलं मी अर्धा तास, बघू शकता तुम्ही। छान असते उन्हाळ्यामध्ये ज्यूस। आणि साबुदाणा पण छान शिजत आहे, बघा छान शिजलेला आहे साबुदाणा। आणि कस्टर्ड पावडर आहे ना, ते दूधमध्ये घालायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं 3 ते 4 मिनिट। बघू शकता छान एकजीव झालेला आहे। कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आली पाहिजे। आणि साखर घालून राहिलेली आहे मी। हे पण 2 मिनिट छान शिजवून घ्यायचं। नक्की ट्राय करा। उन्हाळा स्पेशल अशा प्रकारे छान शिजवून घेतलेलं आहे मी। आणि त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आणि साबुदाणा पण छान 3 ते 4 मिनिट त्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं। मी आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला दाखवून राहिलेली आहे, नक्की ट्राय करा। आणि जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं बघा ज्यूस करून, ते पण त्याच्यात घालायचं। दूध थंड झाल्यानंतर मी टाकलेलं आहे बघा। अशा प्रकारे हे ड्रिंक तयार झालेलं आहे। आणि जे अर्ध ठेवलेलं होतं बघा मी, त्याच्यावर टाकायचं आहे सजावट।